मधून रायगडमधील रोहा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत होते, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता आहे। दोन्ही बाजूंनी प्रचार रॅली, कॉर्नर सभा आणि मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर दिला जातोय। पुरेसे आणि शुद्ध पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजांवर ही निवडणूक लढवली जाते। 30 वर्ष इथं सुनील तटकरेंची सत्ता आहे, मग अशी स्थिती का, असा सवाल शिवसेनेच्या शिल्पा धोत्रे यांनी उपस्थित केला। तर रोह्याचा विकास तटकरेंनी केला, मात्र मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून आम्ही चालणार असल्याचं राष्ट्रवादीच्या उमेदवार वनश्री शेडगे यांनी म्हटले। वर्ष 30 वर्षे त्यांची सत्ता होती, त्या सत्तेत त्यांनी काय काम केले, जे काय काम केले असेल, पण जी लोकांना कामं पाहिजे होती, रोह्याकरांसाठी पाणी असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, ह्या काही गोष्टी ते त्यांनी दुर्लक्ष केले। आता मी फिरते आहे सगळीकडे, मोहल्ल्यात असू द्या, कुठे असू द्या, रस्त्यांची परिस्थिती, कचरा, खूप परिस्थिती बेकार आहे असं वाटायला लागलं। आता खरोखर आम्ही आता प्रत्येकाने, तुम्ही म्हणता नगरसेवकांचं सुद्धा तेवढं लक्ष पाहिजे होतं, पण ते मला असं वाटत नाही आहे त्यांच्यापर्यंत ते पोहोचतं। विकास हा नेहमी बदलणारा मुद्दा असतो, कारण का वाढतं शहरीकरण असो, वाढती लोकसंख्या असो, त्यामुळे विकास हा कधी थांबत नसतो। त्यामुळे ह्या सगळ्या बदलांना घेऊन तुम्ही मूलभूत गरजा ज्या आपल्या आहेत त्या रोहेकर जनतेपर्यंत कशा रीतीने पोचवता, कशा रीतीने आधुनिकरित्या पोचवता, हा देखील मुद्दा आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत। रस्त्याचा प्रश्न असेल, पाण्याचा भेडसावणारा प्रश्न असतील, गटारं असतील, विजेचा प्रश्न असेल, ह्या मूलभूत गरजांवर आम्ही लक्ष केंद्रित करणारच आहोत।